टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कोकणात अवकाळी पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याने दिलेला होता आणि हा हवामान खात्याचा अंदाज या ठिकाणी खरा होताना पाहायला मिळतो आहे। काल रात्री अनेक ठिकाणी जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी या ठिकाणी पाहायला मिळाल्या। आपण सध्या आलो आहोत मांडवी किनाऱ्यावरती आणि सध्या किनारपट्टी भागात या ठिकाणी केव्हाही पाऊस पडेल अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की पूर्ण किनारपट्टी भागात सध्या काळे ढग या ठिकाणी दाटून आलेले पाहायला मिळत आहेत। आज आणि उद्या असे 2 दिवसांसाठी या ठिकाणी हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिलेला पाहायला मिळतोय। तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान खात्याने या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। आज सकाळपासूनच पुन्हा एकदा कोकण किनारपट्टी भागामध्ये ढगाळ हवामान आहे आणि याच हवामानातील बदलामुळे सध्या किनारपट्टी भागातील हवेतील आर्द्रता देखील या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते आहे। कोकणासाठी पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। ढगाळ हवामानाचा मोठा फटका हा हापूस आंब्याला बसणार आहे, कारण यामुळे कीड रोग वाढणार आहे, त्यामुळे आंबा बागायतदारांची डोकेदुखी देखील वाढणार आहे। ढगाळ वातावरणाप्रमाणेच उष्णतेत देखील या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे पुढचे 2 दिवस कोकणासाठी पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय आणि त्याच अनुषंगाने आज सकाळपासूनच पूर्ण किनारपट्टी भागामध्ये या ठिकाणी काळे ढग दाटून आलेले आहेत आणि ढगाळ हवामान असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।